तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला ब्लॉगिंगचा हा सातवा दिवस आहे आणि आपण कंटिन्यू आठवड्यातून किमान 2 तरी ब्लॉग मित्रांनो टाकणार आहोत। तत्पूर्वी असेच नवीन नवीन हेल्दी टिप्स पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगला आपण या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुकवर असाल तर फेसबुकला आपण फॉलो करा। तर बघूया मित्रांनो आजची व्हिडिओ। आपलं जे वॉकिंग आहे त्या वॉकिंगचे आपल्याला अनगिनत बेनिफिट्स आहेत आणि आपण युवा मार्गदर्शन हे आपलं चॅनल आहे, त्याच नावाने मित्रांनो आपलं फेसबुक पेज पण आहे आणि इंस्टाग्रामवर भरत बडे 10 या नावाने आयडी आहे, ज्याचे आता मित्रांनो 10,000च्या जवळपास फॉलोअर आता होणार आहे। 8,600 पर्यंत आता मित्रांनो आपले फॉलोअर आज कंप्लीट होतील। आणि या दैनंदिन मार्गदर्शनामध्ये आपल्याला वॉकिंगचं महत्त्व आहे। आपण डेली वॉकिंग केलं पाहिजे आणि आपल्याला स्वतःला मित्रांनो 40 मिनिट काढा, ज्याचे काही अनगिनत आपल्याला फायदे आहे। रेग्युलरली आपण स्वतःला जर 40 मिनिट दिले तर आपलं दैनंदिन जीवन चांगलं राहील, आपलं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या आरोग्यापेक्षा या जगामध्ये कुठलीही मित्रांनो मोठी गोष्ट नाही आहे। कुठलाही आपल्याला जर त्रास असेल तर त्या त्रासामध्ये आपण दैनंदिन चालणं ही आपल्या काळाची गरज आहे। आणि आपल्या पेजला फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आता आमचं वर्कआउट आम्ही तिथे 15-20 मिनिट वर्कआउट केलं, वेगवेगळ्या एक्झरसाईज केल्या आणि आता वॉकिंगला सुरुवात आमची झालेली आहे। त्या पुलापर्यंत आलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आज आमचे 2-3 मेंबर आले नाही। म्हणजे याच्यावरून काय आहे की पाऊस जर असला तर आपण वॉकिंगला येणं टाळतो। तर ह्या गोष्टी बंद करा आणि रेग्युलर एक्झरसाईज करा। धन्यवाद। 4:15लाच आम्ही जाग आल्यानंतर लगेच विठ्ठलरावला फोन केला आणि आज सकाळपासूनच म्हणजे झडीसारखं वातावरण आहे, झड पाऊस चालू आहे आणि फरक काय असतो, आता सध्या 4:45 वाजायला सुरुवात झाली आहे, आमचं 2 किलोमीटर पण झालेलं आहे। परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये बरेच जण पाहतो आपण जे स्पोर्ट्समॅन आहे तर झड आहे, पाणी आहे, तर आपण वॉकिंग किंवा आपल्या डेली एक्झरसाईजला नाही जायचं। तर हा सगळा प्रॉब्लेम आहे। तर आपण रेग्युलरली वेळ म्हणजे निसर्गाचं काम करतो आहे, तसंच आपण आपल्या आरोग्यासाठी दैनंदिन वॉकिंगला येणं हे गरजेचं आहे किंवा जी एक्झरसाईज आहे ते खंड न पडता रेग्युलर राहणं हे काळाची गरज आहे। धन्यवाद। तर मित्रांनो आजचा झडीचा सीझन होता आणि आजचा कालचे याच्यात 2 व्हिडिओ क्लिप घेतले मित्रांनो। तर ही जी आहे तर ती आपण गाडीवर बसून मागे एकाला आमच्या सरला शूटिंग घ्यायला लावली आणि आपले मित्र जे आहेत तर हे रनिंगचा व्हिडिओ मित्रांनो, कारण रनिंग जे आहे एकूण आपली रोज 15 मिनिट तरी आपली 1 ते 1.5 किलोमीटर रनिंग होणं गरजेचे आहे। जे आम्ही मित्रांनो डेली आमच्या जे रुटीन असतं त्यामध्ये हेल्दी टिप्स तर देतोच आणि सोबतच असा मित्रांनो आम्ही एन्जॉय पण करतो, जेणेकरून या सगळ्या बाबी आम्ही एन्जॉय करताना आम्हाला जे आहे तर फिटनेस पण महत्त्वाचा आहे आणि सोबत आपल्याला योग्य ते गायडन्स देखील भेटलं पाहिजे। तर हे आम्ही तुम्ही बघू शकता की स्पीड जो आहे गाडीचा मित्रांनो म्हणजे 20 ते 25च्या स्पीडने आपण जी आहे ते अथर बाईक चालवत होतो। ई बाईक आहे, ई बाईक आपण पण घ्यायला पाहिजे। आणि बघा आता आमच्या मित्रांचा स्पीड कसा वाढलेला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या दैनंदिन वॉकिंगमध्ये महत्त्वाच्या आहे, दैनंदिन रुटीनमध्ये। त्यानंतर मित्रांनो रिटर्न येत असताना मी बाईक घेऊन येत होतो आणि सहजच मोबाईल काढला, तर हे एवढे फिट आता आमचे मेंबर झालेले आहेत की परिस्थिती कुठली असो त्यामध्ये आपले धावताना। आणि आमचे धावपटू जे आहेत ते आमच्या ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठलराव हे देखील रनिंग करताना म्हणजे या दिवशी मित्रांनो आम्ही 2 किलोमीटर हे रनिंग पूर्ण केलेली आहे। आणि या सगळ्या आमच्या रनिंगसाठी आपण एक लाईक आणि एक आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। अशाच मित्रांनो हेल्दी टिप्स आपल्या चॅनलवर येतच असतात आणि आजचं जे रुटीन आहे हे 2 दिवसाचे मित्रांनो ब्लॉगिंग आपलं आयुष्य चांगलं सुरक्षित तंदुरुस्त आणि ताजेतवाने करायचं असेल तर आपण रोज चालायला पाहिजे। चालण्याचे आपल्याला महत्त्वपूर्ण 4 फायदे आहेत, कारण चालण्यामुळं जे आहे आपल्याला तर आपली जे मानसिक शांती आहे ती चालण्यामुळे जर सकाळी तुम्ही उठून जर रोज ऑक्सिजन जर घेतला, हॅपी हार्मोन्स तुमच्या शरीरात जमा झाले तर आपला दिवसभर मूड फ्रेश राहतो। दुसरी गोष्ट आपण जास्त 30 मिनटं 45 मिनटं सकाळी चालल्यामुळे आपली झोपसुद्धा एकदम शांत लागते। त्याच्यामुळे तुम्हाला बेडवर गेल्या जास्त मोबाईल बघायची गरज नाही, काही नाही आणि तुम्ही गेल्या बेडवर झोपू शकता। त्याच्यानंतर आपलं आहे की ज्या पेशी आहेत आपल्या ह्या चालण्यामुळे आपल्या पेशी ॲक्टिव्ह होतात, नवीन पेशी तयार होतात, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की चालण्यामुळं जे आहे आपलं जे बॉडीमधलं जे फॅट आहे, जे वजन आहे ते कमी होतं मित्रांनो। 40-45 मिनिटं तुम्ही चालले तर तुमचं फॅट वजन कमी होतं आणि याच्यामुळे काय ते शरीरातील तुमची जे शुगर, BP, कॅलेस्ट्रॉल जे आहे हे बिमारी तुम्हाला लागत नाही। जर लागलेली असली त्याच्या गोळ्या औषधे वगैरे प्रमाण कमी होते आणि हळूहळू कमी होत जातं त्याचा हे, आणि आपण तंदुरुस्त राहता मित्रांनो। आपल्याला मी सांगू शकतो की आपण जे आहे शरीरामध्ये की आपली चालण्यामुळे आपल्याला ऊर्जा वाढते। ऊर्जा वाढल्यामुळे काय होते की आपण दिवसभर आपल्याला स्फूर्ती मिळते, आपण ऑफिसमध्ये गेलो कुठं पण गेलो तर आपल्याला काम करायची प्रेरणा मिळते। त्यानंतर आपला झोपेचा दर्जा एकदम चांगला सुधारतो। आणि आपल्याला थोडे 2 टिप्स सांगत आहे मी। चालताना काय करा की स्ट्रेचिंगचे कपडे घाला, म्हणजे टी शर्ट
जे लोअर ट्रॅक सूट असं स्टेशनचे कपडे घाला. त्याच्यानंतर सुसूची कपडे व चांगले शूज वापरा. शूज चांगल्या प्रकारचे वापरा मित्रांनो. शूज 500 रुपयापासून शूज आहे, परंतु एकदम चांगल्या क्वालिटीचे शूज आज ऑनलाईनमध्ये तुम्हाला कोणत्या कंपनीचे शूज घरी मिळतात ते पण घाला. त्यानंतर पाण्याचे प्रमाण आपल्याला योग्य ठेवा. आपल्याला 25 मिनिट चालायचं, जवळपास मला 2 वेळेस आपण पाणी प्या. त्याच्यानंतर आपलं जे आहे चालताना आपली स्पीड मेंटेन करा. चांगल्या स्पीडनं जर चालले तर आपली अधिक ऊर्जा खर्च होते, त्याच्यामुळे आपल्या शरीरातील फॅट आणि कॅलरी बर्न होतो. दुसरं मित्रांनो, आपण जेव्हा चालताना मोबाईल बघू नका, निसर्गाचा आनंद घ्या, निसर्गाकडे बघा. आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो, तुमचं आरोग्य कोणत्याही डॉक्टरपेक्षा तुमच्या पायावर आहे. दररोज जर सकाळी आपण 30 मिनिटं चालणं ही औषध आहे आणि जे फ्री आहे आणि विनामूल्य आहे. त्याचं मूल्य खूप अमूल्य आहे. त्याच्यामुळं सकाळी उठा, लवकर चाला आणि फ्रेश राहा. धन्यवाद. ची क्वालिटी आणि एकूण असणारी जे 32 mm आणि तो गज यामध्ये जो वापरलेला आहे, आपण बघू शकतो की याच्या कडीला देखील मित्रांनो 8 mm चा गज वापरला आहे. आणि 2027 पर्यंत हा पुसतपासूनचा जो टप्पा आहे, सध्या आपण इथेच जे आहे तर या स्टेशनवरती, दिग्रजच्या स्टेशनवरती आहोत. आणि येत्या मित्रांनो काही दिवसातच म्हणजे दिग्रजपासूनचं काम आता प्रगतीपथावर आहे. पुलाचंच काम आणि स्टेशनचं काम इथे या स्पॉटला मित्रांनो चालू असलेलं दिसतं. तर बघूया आता ही ट्रेन कधीपर्यंत सुरू होती. ही लवकरात लवकर ट्रेन सुरू होऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत आली पाहिजे. याचे टनलचे मित्रांनो काम जे आहे ते देखील सुरू आहे. आणि हे दिग्रजचा मित्रांनो हा प्लॅटफॉर्म आहे. आणि मित्रांनो, हे इंस्टाच्या रीलसाठी आमच्या मित्राचे म्हणजे विठ्ठलराव देशमुख सरांचं या ठिकाणी इंस्टासाठी एक रील टाकतो म्हणले, तर त्या हिशोबाने एक त्यांचा व्हिडिओ पण मित्रांनो या ठिकाणी 18 ते 20 सेकंदाचा आजच्या ब्लॉगमध्ये आपण शूट केला आहे, जे एका ITत चालत आहेत. आणि थोडं पाणी असल्यामुळं हा गॉगल आम्ही आज सोबत ठेवला. तर असं काळजी घेत. आपत्ती व्यवस्थापन जे आहे याबद्दल आपण सर्वसामान्य नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. काल दिग्रज येथे साईलीला नगरीमध्ये वरून एक अर्थिंग पडला आणि तो अर्थिंग पडल्यानंतर पूर्ण कंपाऊंडला जे आहे तर त्या पूर्ण कंपाऊंडला खाली आपण बघू शकता की दिवाळीसारखी लाईटिंग झाली. तर अशा या लाईटिंगसारख्या परिस्थितीमध्ये मग त्याला करंट लागला, तर आम्ही लगेच MACBला कॉल केला. तो कॉल लागत नव्हता. त्यानंतर मग आम्ही जे इंजिनियर आहे इम्रान पटेल यांना कॉल केला व तसेच इतर लाईनमॅनचे नंबर होते आणि 2 साईडला 2 लोक आम्ही उभे राहिलो होतो. अशा याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, ज्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतो आपण, तर पूरही येऊ शकतो, पूरजन्य परिस्थिती. त्यानंतर एखादा ॲक्सिडेंट आपल्याला रोडने झालेला दिसेल. बरेच लोक घाबरतात की आपल्यावर पोलीस केस लागेल का, तसं नाही. त्यावेळेला आपण 108वर कॉल करायचा आणि आपत्ती व्यवस्थापन, पूर परिस्थिती असो, कारण आपत्ती ही आपत्ती असते, ती सांगून येत नसते. तर त्याचं आपण योग्य नियोजन करा, सजग नागरिक बना. व दिग्रजचे नागरिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये नंबर 1 आहे आणि आपला चॅनल पण नंबर 1 आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, असेच आपले ब्लॉग रेग्युलर बघत चला आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असे ब्लॉग मित्रांनो आपण आठवड्यातून किमान आता 2 बनवणार आहोत. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.